नसरापूर अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणी नराधम भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावताच कुटुंबाला कोर्टामध्ये अश्रू अनावर। आता फासावरती चढा, न्यायाधीशांनी आरोपीला ठणकावलं। केतन अग्रवाल हत्येचा खटलाही फास्ट ट्रॅकमध्ये चालवू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एबीपी माझाशी बोलताना माहिती। तर केतन अग्रवालचे मारेकरी सिया आणि चेतनला आज कोर्टामध्ये हजर करणार। फडणवीस आणि माझ्यामध्ये दुसरेच गोंधळ घालतायत। उद्धव ठाकरे यांचं शिर्डीमध्ये सूचक भाष्य। मी सोबत यावं की नाही ते उपरवाले ठरवत असल्याचं वक्तव्य। फडणवीसांचा हितचिंतक असल्याचं देखील ठाकरेंचं विधान। टीईटी पेपर फुटीची सीबीआय चौकशी करा, विरोधक आक्रमक। दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। यापुढे परीक्षा पारदर्शकपणे घेण्याचं भुसेंचं आश्वासन। विधान परिषद उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर। 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार। नीलम गोऱ्हे यांना पुन्हा एकदा संधी की शिंदेंचं धक्कातंत्र, याकडे लक्ष। मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार। लातूर, परभणी, जालना, रायगडमध्ये धुवाधार। अजूनही शेतकरी समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पालखी रथाचं सारथ्य। तर अमित ठाकरेही वारकरी वेशभूषेमध्ये पालखी सोहळ्यासाठी हजर। कुशावर्त तीर्थावर पादुकांना स्नान घालून पालखी पुढे मार्गस्थ होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।